आता आपण हेच बघितलेलं, समजा एक माझ्याकडे लाईन आहे, लाईनचा मी एवढा तुकडा बाजूला काढला, ए बी नाव दिलं त्याला, एवढा तुकडा बाजूला काढून घेतला ए बी, तर याला आपण काय म्हणतोय, सेगमेंट. बरोबर आहे. तसाच आता सर्कल आहे तुमच्याकडं, सर्कलला सेकंडनं तोडला मी 2 भागांमध्ये, ह्यो एक भाग झाला, ह्यो एक भाग झाला. मग हा जो कंप्लीट तुकडा मी बाजूला घेतला, मग तो कसा दिसेल, असा काहीतरी दिसेल. बरोबर आहे. असा काहीतरी दिसणार तो तुकडा. हा जो कंप्लीट तुकडा आहे, नाही, हा जो कंप्लीट तुकडा आहे दॅट इज कॉल्ड ॲज सेगमेंट ऑफ सर्कल. पण तो मोठा तुकडा आहे म्हणून आपण त्याला काय म्हणतोय, मेजर सेगमेंट. कळतंय इथेपर्यंत? मग आता ते आपण बघूया एक मिनिट. हा जो आहे तो काय आपला मायनर सेगमेंट झाला. इथेपर्यंत कळालं? मोठा तुकडा त्याला काय म्हणणार, मेजर सेगमेंट. बारका तुकडा त्याला काय म्हणणार, मायनर सेगमेंट. आता हे काय सर्कलचा तुकडा घेतला तर आपण आता सर्कलचा तुकडा घेणार नाही. मी काय म्हणतोय, सर्कलचा तुकडा घ्यायचा ना तुम्हाला काय घ्यायचा आहे, ह्याच्या सर्कम्फरन्सचा तुकडा घ्यायचा आहे. ह्यो कंप्लीट असा सर्कम्फरन्स आहे. बरोबर आहे. एक सर्कल आहे समजा तुमच्याकडे, ह्यो सर्कल मी इथनं ब्रेक केला, इथनं असा तोडला. ठीक आहे. ह्यो इथनं तोडला आणि त्याला असा स्ट्रेट लाईनमध्ये दोरा आहे समजा, दोरा गोल ठेवलेला तुम्ही, तो इथनं कापला आणि असा सरळ एका लाईनमध्ये ठेवला. याला काय म्हणतोय आपण, सर्कम्फरन्स म्हणतोय. बरोबर आहे. येस नो? सर्कम्फरन्स म्हणजे माहिती आहे सगळ्यांना? माहित आहे. हां. मग हे सर्कम्फरन्स झालं. मी तो दोरा असा सरळ असा सर्कल असा उभा केला आणि अशीच ती लाईन आहे, ती आहे तशी अशी ठेवली खाली. त्याला काय म्हणतो आपण, सर्कम्फरन्स. बरोबर आहे. हे जे कडेच आहे आपल्या, दॅट ऑल इज कॉल्ड ॲज सर्कम्फरन्स. येस नो? येस. मग आता आपण काय करायला लागलोय बघा, आता मी सर्कलचा तुकडा घेत नाही, मी घ्यायला लागलोय सर्कलच्या सर्कम्फरन्सचा तुकडा. ह्यो जो तुम्ही सर्कम्फरन्स इथे घेतलात, या सर्कम्फरन्सचा एवढासा तुकडा घेतला मी. काय केलं, ह्यो एवढासा तुकडा बाजूला घेतला. धिस तुकडा इज कॉल्ड ॲज आर्क ऑफ सर्कल. म्हणजे काय बघा इकडे व्यवस्थित पुन्हा एकदा, या पूर्ण सर्कलचा हा जो आतला पार्ट आहे, तो आतला पार्ट धरत नाही. आम्ही फक्त काय म्हणतोय, ह्यो जो सर्कलचा इथनं ते इथपर्यंत जात तुकडा आहे बघा, इथनं ते इथपर्यंत आहे, याला मी एक्स नाव देतो, किंवा एक्स नाव आहे तर पी नाव देतो आता पुरतं. याला म्हणतो पी. पी बी जो तुकडा आहे कुठला, सर्कम्फरन्सचा, दॅट इज कॉल्ड ॲज आर्क. जर तुम्ही सेंटरपासून इथं जोडलं तर ह्यो काय तयार होतोय, तो आर्क बेल काय प्रकार नाही. हा, तो सेक्टर. बरोबर. हा काय झाला, फक्त एवढा जो तुकडा आहे दॅट इज कॉल्ड ॲज आर्क ऑफ सर्कल. क्लिअर झाला विषय? भावना पोचल्या सगळ्यांना इथपर्यंत? आपला हा मेजर आर्क आणि मायनर आर्क यांमधला विषय बघायचा. आता मेजर आर्क सगळ्यांना माहिती आहे. मेजर आर्क म्हणजे बघा, आता सिकॅन्डनं तुकडा केलाय, बरोबर आहे, आमच्या सर्कलचा 2 तुकडे केले सिकॅन्डनं. इकडे वरती एक तुकडा आहे, खाली एक तुकडा आहे. ए वाय बी मेजर आर्क आणि ए मायनर आर्क. एक नंबर विषय. काय झालं, ए वाय बी जो आहे तो मोठा आहे म्हणून आपण काय म्हणणार त्याला, मेजर आर्क. हा ए एक्स बी जो आहे तो लहान आहे म्हणून त्याला काय म्हणणार, मायनर आर्क. भावना पोचल्या? सेंट्रल अँगल विषय काय बघा, नावातच आहे सगळं. सेंट्रल, सेंट्रल म्हणजे काय, सेंटरला तयार झालेला अँगल, त्याला आपण काय म्हणणार, सेंट्रल अँगल. कळते इथपर्यंत? लक्षात येते काय म्हटलं मी आता? सेंट्रल अँगल म्हणजे काय, अँगलचा एक व्हर्टेक्स असतो. ह्याच्या आधी आपण चर्चा केलेली आहे की आपला अँगल असतोय, ट्रायंगलला किती व्हर्टायसेस असतात, ट्रायंगलला किती व्हर्टायसेस असतात, 3 व्हर्टायसेस. बरोबर आहे. जर माझ्याकडं स्क्वेअर असला किंवा रेक्टँगल असला, क्वाड्रिलॅटरल असेल, क्वाड्रिलॅटरलला किती व्हर्टायसेस असतात, 12 व्हर्टायसेस. क्वाड्रिलॅटरलला किती व्हर्टायसेस, स्वराज, किती व्हर्टायसेस असतात? येस. किती? क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय रे, जरा सांगा मला, क्वाड्रिलॅटरल काय असते विषय? 4 साईड, 4 साईड असायला पाहिजेत. बरोबर आहे. मग तो असा दिसू दे, नाहीतर असा दिसू दे. असा दिसला तरी पण तो क्वाड्रिलॅटरलच आहे. ए बी सी आणि डी 4 साईड असायला पाहिजेत.
क्वाड्री म्हणजे किती 4. लॅटरल म्हणजे किती काय साइड्स 4 साइड्सला असणारा तो काय असतो आपला क्वाड्री लॅटरल. मग व्हर्टायसेस किती झाले 1 2 3 आणि 4 म्हटल्यानंतर क्वाड्रिलॅटरलला किती व्हर्टायसेस असायला पाहिजेत 4. तसं मी विचारलं अँगलला किती व्हर्टायसेस असतात. बघा अँगल काढूया. ABC नावाचा अँगल काढलाय. किती व्हर्टायसेस झाले अँगलला. अँगलला व्हर्टायसेस किती 3. आणि गुणाचा आन्सर काय. नाही सर वरती व्हर्टायसेसचा अर्थ काय की दोन बाजू क्लोज झाल्या पाहिजेत त्या ठिकाणी. क्लोज व्हर्टेक्स येस. व्हर्टेक्स म्हणजे काय आता बघा इथे ट्रायंगल आहे तुमच्याकडं. इथं दोन बाजू क्लोज झाल्या व्हर्टेक्स झाला. इथं दोन बाजू क्लोज झाल्या व्हर्टेक्स झाला. इथं दोन बाजू क्लोज झाला व्हर्टेक्स झाला. दोन बाजू क्लोज झाल्या की त्याला आपण काय म्हणतो व्हर्टेक्स म्हणतोय. अँगल मध्ये दोन बाजू कुठे क्लोज व्हायला लागल्यात इथंच फक्त. म्हटल्यानंतर व्हर्टेक्स किती एक. एकच ऑनली. वन अँड ऑनली व्हर्टेक्स कशाला असतो अँगलला. अँगलला व्हर्टायसेस किती स्वराज 1. ट्रायंगलला किती व्हर्टायसेस 3. बरोबर. आता समजा माझ्याकडे जर एक अँगल आहे त्या अँगलचा व्हर्टेक्स एखाद्या सर्कलच्या सेंटरवरती आला. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्याकडे अँगल आहे बघा हा AOB आहे अँगल. त्याचा जो व्हर्टेक्स आहे तो या सर्कलच्या सेंटरवरती आलाय. म्हटल्यानंतर धिस अँगल इज कॉल्ड ॲज सेंट्रल अँगल. कळालं. अंडरस्टूड. जर माझ्याकडे एखादा अँगल असेल त्या अँगलचा व्हर्टेक्स जर सर्कलच्या सेंटरवरती आला तर त्या अँगलला आपण काय म्हणतो सेंट्रल अँगल. किंवा एकदम सोप्या भाषेत बोलायचं झालं तर आपण आपल्याकडे समजा एक अँगल आहे. तो अँगल कुठं तयार झालाय सेंटरला तयार झालाय. सर्कलच्या सेंटरला तयार झालाय. मग त्या अँगलला काय म्हणणार सेंट्रल अँगल. समजलं इथपर्यंत. अंडरस्टूड व्हॉट इज सेंट्रल अँगल. आता बघा इकडे माझ्याकडे एक लाईन आहे समजा एवढी मोठी लाईन आहे. लाईनचं काय आहे मला माहित नाही. तर मी जर लाईनचा एक तुकडा घेतला AB आणि तो AB इथं ड्रॉ केला तर मला त्याचं 5 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर 7 10 11 5 4 3 2 काहीतरी सेंटीमीटर सांगता येते. बरोबर आहे. तसंच आता तुमच्याकडे सर्कम्फरन्स आहे सर्कलचा. ह्यो काय सर्कल आहे तुमच्याकडे त्या सर्कलचा सर्कम्फरन्स आहे तुमच्याकडे. त्याचाच तुम्ही तुकडा गेला ना. ह्यो तुकडा घेतला समजा फॉर एक्झाम्पल मी YB आर्क घेतला मी. मग ह्यो YB आर्क घेतला तर त्याचं काहीतरी मेजर सांगा की आम्हाला. आम्ही जर पुढे जाऊन मेजर करायला झाले की आर्क किती लांब होता वगैरे वगैरे तर त्याचं मेजर घेणार कसं. तर मग त्यांनी मेजर ऑफ आर्क कसं करायचं ते आपल्याला सांगितलंय. मग आर्कचं मेजर कसं करतोय बघा. तर हा जो आर्क आहे समजा फॉर एक्झाम्पल APB या आर्कचं मेजर जर मला फाइंड करायचं असेल तर या आर्कला आपण काय तयार करणार एक सेंट्रल अँगल तयार करणार. त्या सेंट्रल अँगलचं जर समजा मेजर काहीतरी थीटा असेल तर ह्या आर्कचं मेजर किती झालं थीटा झालं. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे 30 डिग्री असेल तर ह्या आर्कचं मेजर किती झालं 30 डिग्री झालं. कळालं व्यवस्थित भावना पोचल्या. ह्या हा सर्कल आहे माझ्याकडं. या सर्कलमध्ये मी म्हटलं मला फक्त AP या छोट्याशा आर्कचं मेजर सांगा. तर तुम्ही काय करणार एक सेंट्रल अँगल तयार करणार आम्ही AOP. हा जो अँगल तयार झाला आहे समजा हा अँगल तयार झाला 20 डिग्रीज. तर या AP आर्कचं मेजर किती झालं 20 डिग्रीज मेजर झालं. लिहिताना कसं लिहिणार मेजर ऑफ आर्क AP इज इक्वल टू 20 डिग्रीज. कळाले व्यवस्थित. आर्कचं मेजर कसं करतोय आपण अँगल ड्रॉ करणार एक सेंट्रल अँगल ड्रॉ करणार. त्या अँगलचं जे काय मेजर येईल ते काय असते आपल्या आर्कचं मेजर. इथं त्यांनी दिलंय मेजर ऑफ ॲन आर्क. आता समजा आपल्याला आर्क कम्पेअर करायचे झाले फॉर एक्झाम्पल आम्हाला आर्क कम्पेअर करायचे झाले की माझ्याकडं इथे एक अँगल आहे. ह्यो एक पॉईंट आहे A ह्यो एक पॉईंट आहे B. ठीक आहे. आणि माझ्याकडे इथं बी एक पॉईंट आहे X इथे एक पॉईंट आहे Y आणि ह्याचा सेंटर आहे C ह्याचा सेंटर आहे O. व्यवस्थित लक्ष देऊन बघायचं मी काय म्हणालो. मी एक सेंट्रल अँगल मला काय वाटलं की XYचं मेजर किती आहे मला सांगायचं बघा. आणि मी म्हटलं की ABचं मेजर किती आहे मला तुम्ही सांगायचं. तुम्ही म्हटला सर सोपा आहे की विषय काय करायचा आहे. तुम्हीच मगाशी म्हणला ना की सेंट्रल अँगल तयार करणार. बरोबर आहे.
काय झालं स्वराज? एक्स सी वाय जॉईन करायचा ते अँगल निघाला की एक्स वाय कळतो. बरोबर, एक नंबर. काय करणार आम्ही? एक्स सी वाय जॉईन केला. ह्यो जो अँगल तयार झाला, समजा मी म्हटलं 30 डिग्री जॉईन झाला. अँगल किती तयार झाला माझा? 30 डिग्री झाला. मी इथं बी जॉईन केलं, इथं बी अँगल बी मोजला 30 डिग्री झाला. येऊ शकतो का नाही? जर दोन्ही पण अँगल 30 डिग्री झाले, माझा ह्यो छोटा ट्रायंगल आहे, बरोबर आहे? होय. माझा ह्यो छोटा आहे सर्कल, सॉरी. आता जर मी पट्टीनं बघितलं, फॉर एक्झाम्पल आपण ही पट्टी लावूया. हे मला पट्टीनं काय दिसतंय? 0 ते 1 दिसते सगळ्यांना. तसंच मग हे 30 डिग्रीज 30 डिग्रीज असायला पाहिजे. इथलं 30 डिग्रीज आणि इथलं 30 डिग्रीज सेमच यायला पाहिजे ना, पण नाही येत. मग काय करायचं? मग काही करायचं नाही. मग कंपॅरिझन करताना एक तर ते आर्क्स त्याच सर्कलमधले असले पाहिजेत, नाहीतर ते आर्क सेम रेडियसवाल्या दुसऱ्या सर्कलमधले असले पाहिजेत. म्हणजे याचं रेडियस समजा 2 सेंटीमीटर असेल किंवा 3 सेंटीमीटर असेल. हा जो बारकावाला सर्कल आहे आपला, त्याचं त्याचं जे रेडियस आहे ते समजा 2 सेंटीमीटर असेल. तर मला कंपेअर करायचा झाला तर दुसरा एक सर्कल घेणार, त्याचं पण रेडियस किती असलं पाहिजे? 2 सेंटीमीटरच असायला पाहिजे. कमी जास्त असेल तर चालणार नाही. सर्कल चालत नाही असं. नाही चालत. तेच मला सांगायचं आहे. इथपर्यंत कळालं व्यवस्थित सगळ्यांना? सर्कल हां. इथं बघा. 2 आर्क्स आर कॉन्ग्रुएंट इफ देअर मेजर्स अँड रेडियाई आर इक्वल. काय असलं पाहिजे? त्यांचे मेजर्स तर इक्वल असलेच पाहिजेत, पण त्यांचे रेडियस पण इक्वल असले पाहिजेत. तेव्हाच ते काय असणार? 2 आर्क्स आर कॉन्ग्रुएंट. त्याशिवाय ते कॉन्ग्रुएंट होणार नाहीत. कळालं काय म्हटले मी? येस सर. येस सर. चला मग आता जाऊया पुढं. पुढं म्हणजे काय? प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क. एकदम चिंदी गोष्ट. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं मला सांगा बघूया BD आर्कचं मेजर किती? तर तुम्ही म्हणशीला सर हे बघा मी काय करतो, BC एक काढतो, ह्यो थीटा नंबर 1 म्हणतो, हे काढतो, ह्याला थीटा नंबर 2 म्हणतो आणि थीटा 1 प्लस थीटा 2 इज इक्वल टू आपल्याला पाहिजे त्या आर्कचं मेजर. असं करता येईल मला? नाहीतर मग कोणतर म्हणू की सर तसं कशाला? हे असं करतो की सरळ एवढाच अँगल काढतो आणि ह्याला थीटा म्हणतो आणि हेच आपलं मेजर. करता येईल? येस ऑर नो? दोन्ही पण प्रकारे करता येते. मग हे जे तुम्ही केलात की हे पहिल्यांदा काढलं, मग नंतर हे काढलं आणि दोघांचं ॲडिशन केलं, दॅट इज कॉल्ड ॲज प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क्स. क्लिअर झालं काय म्हणतोय? जसं तुम्हाला अँगल्स होते, अँगल सम प्रॉपर्टी काय होती? की आपल्याकडे अँगल असेल पूर्ण, त्याचे 2 भाग केलात, तर ह्याचा एक्स असेल, ह्याचा वाय असेल, तर टोटल अँगलचं मेजर किती येते? एक्स प्लस वाय येते. तसंच आपल्याकडे जर समजा पूर्ण एक मोठा आर्क असेल, त्याचे तुम्ही 2 तुकडे केलात, याचं मेजर एक्स झालं, याचं मेजर वाय झालं, तर एक्स प्लस वाय हे काय झालं पाहिजे? या टोटल आर्कचं मेजर झालं पाहिजे. साधा सोपा विषय. कळते काय म्हणतोय? अंडरस्टूड दिस? याला आपण म्हणतो अँगल प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क्स. काय गरज नाही, फक्त लिहायला लागते, कारण आपल्याला पुढे गेल्यावर की तुम्ही ऍड कसं काय केलं, तर प्रॉपर्टी आहे बाबा कसली? सम ऑफ मेजर ऑफ आर्क्स. हां, प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क्स लिहायला लागते आपल्याला, कारण त्यामुळे त्यांनी दिले. बाकी काय नाही, रिझन पुढे लिहिणार आपण. जर समजा कोणतं म्हटलं मी हे पहिल्यांदा काढतो CD, नंतर ह्यो BC काढतो आणि दोघं ऍड करून एवढा मोठा आर्क काढतो, तरी पण चालतंय. मग ते कसं काढलं तुम्ही आणि का ऍड केलं, तर लिहिणार प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क्स लिहिणार. लक्षात आलं? डन? चलो आगे चलते. थेरम, इम्पॉर्टंट थेरम. ह्यो थेरम प्रूफला येतोय 3 मार्काला. व्यवस्थित बघायचा आता. किती वेळ आहे? हाय आपल्याकडे वेळ. चला काय लिहिणार? इफ कॉर्ड्स ऑफ करस्पॉन्डिंग, येस, आर्क्स जर आमचे कॉन्ग्रुएंट असतील, इफ आर्क्स आर कॉन्ग्रुएंट, देन त्यांनी तयार केलेले कॉर्ड्स पण कसे असले पाहिजेत? कॉन्ग्रुएंटच असले पाहिजेत. आता व्यवस्थित बघा, पुन्हा एकदा सांगतो. इथं माझ्याकडे पुन्हा एकदा एक सर्कल आहे, माझ्याकडे 2 आर्क आहेत. आता बघा इकडे व्यवस्थित दिसतात सगळ्यांना. इथं सर्कल दिसतोय. आता E नावाचा माझ्याकडे एक आर्क आहे, त्याचं मेजर काहीतरी x डिग्री झालं. त्यानंतर मी पुढे गेलो आणि BD मोजला. BDचं मेजर सुद्धा माझं 45 डिग्रीज आलं. सॉरी x डिग्री म्हणलं ना, x डिग्री झालं. ठीक आहे, कळालं इथपर्यंत? 2 आर्क घेतले मी,
2 आर्क्सचं मेजर माझं x डिग्री झालं. तर या आर्कने तयार केलेल्या जी काही कॉर्ड असणार आहे, BD तयार करणार ती आर्क कॉर्ड, बरोबर आहे. हा जो कॉर्ड आहे माझा, हा तो काय तयार करणार, BD नावाचीच कॉर्ड तयार करणार, बरोबर आहे. आणि तेच जर मी आता म्हटलं, ह्या AC काय करेल, तर AE काय करणार, AE नावाची कॉर्ड तयार करेल, म्हणजे इथं ही, बरोबर आहे. आणि आम्हाला सांगितलं काय गेलंय, आम्हाला सांगितलं गेलंय की मेजर ऑफ, इथं लिहितो, मेजर ऑफ आर्क BD इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क AE, हे आम्हाला सांगितलं गेलंय. मग याच्यावरनं आम्हाला काय सांगता येते, BDने तयार केलेली कॉर्ड कुठली आहे, तर ती कॉर्ड काय आहे, BD आहे, बरोबर आहे. ती कॉर्ड कुठली आहे, BD आहे. तर आपण म्हणू शकतोय कॉर्ड BD इज इक्वल टू AEने तयार केलेली कॉर्ड कुठली आहे, AE आहे. तर मी काय म्हणणार, इज इक्वल टू कॉर्ड AE. क्लिअर झाला विषय. म्हणजे काय म्हटलं मी, जर माझे आर्क्स 2 कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांनी तयार केलेल्या कॉर्ड्स पण कशा असल्या पाहिजेत, कॉन्ग्रुएंटच असल्या पाहिजेत. कळालं इथपर्यंत, भावना पोचल्यात. आता त्यांनी लिहिले काय बघा व्यवस्थित, पुन्हा एकदा रीड करतो मी. कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट आर्क्स ऑफ सर्कल, ऑफ अ सर्कल म्हणजे एकाच सर्कलमध्ये घडते, किंवा ऑर कॉन्ग्रुएंट सर्कल्स, 2 कॉन्ग्रुएंट सर्कल्स आहेत त्यांच्यामध्ये घडते. आर कॉन्ग्रुएंट, काय कॉन्ग्रुएंट आहेत बघा. पहिली गोष्ट, आमचे आर्क्स तुम्हाला कॉन्ग्रुएंट दिलेत. मग ते कॉन्ग्रुएंट आर्क्स कुठले आहेत, तर ते अ सर्कल म्हणजे काय, एकाच सर्कलमधले आहेत, किंवा ते कॉन्ग्रुएंट आर्क आमचे 2 कॉन्ग्रुएंट सर्कलमधले असू शकतात. कळाले मी काय म्हणतोय, आमच्याकडं एक तर 2 कॉन्ग्रुएंट आर्क दिलेत, ते 2 कॉन्ग्रुएंट आर्क आर्क बद्दल बोलतोय, 2 कॉन्ग्रुएंट आर्क आम्हाला दिलेले आहेत. ते 2 कॉन्ग्रुएंट आर्क कुठले आहेत, एकाच सर्कलमध्ये आहेत. कॉन्ग्रुएंट आर्क्स ऑफ अ सर्कल म्हणजे काय, एका सर्कलमधले 2 कॉन्ग्रुएंट आर्क, म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्याकडे हे एक भलं मोठं सर्कल आहे, त्यातल्या 2 कॉन्ग्रुएंट आर्क म्हणजे काय, ही एक असेल आर्क आणि दुसरी मी म्हणतोय ही एक आहे. ठीक आहे, 2 आर्क्स आहेत माझ्याकडे, दोन्ही पण कॉन्ग्रुएंट आहेत असं म्हटलं, म्हणजे काय, एकाच आर्क सर्कलमधले 2 कॉन्ग्रुएंट आर्क. कळते काय म्हणतोय, एकाच सर्कलमधले 2 कॉन्ग्रुएंट आर्क्स, त्यांच्याबद्दल आपलं बोलणं चाललेलं आहे. ठीक आहे, मग एकाच सर्कलमधल्या 2 कॉन्ग्रुएंट आर्क्स ने तयार केलेल्या 2 कॉर्ड्स, करस्पॉन्डिंग म्हणजे काय, ने तयार केलेल्या 2 कॉन्ग्रुएंट आर्क्स ऑफ अ सर्कल यांनी तयार केलेल्या करस्पॉन्डिंग आर्क्स कशा असतात, कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजेच माझ्याकडे हा सर्कल आहे, त्यामध्ये हा कॉन्ग्रुएंट AE हा x डिग्रीज आहे, CE हा पण x डिग्रीज आहे. तर AEने तयार केलेली जी कॉर्ड असेल आणि CEने तयार केलेली जी कॉर्ड असेल, दोन्ही पण कशा असतात, सेम असतात. समजलं? होय सर. ओके. हर्षदीप आवाज येतोय अजून पण? समजलं सर. ओकेच. लास्ट टाइम सांगणार आता परत एकदा व्यवस्थित ऐकायचं. काय म्हणतोय मी, जर माझ्याकडे एक सर्कल असेल, त्या सर्कलमध्ये 2 कॉन्ग्रुएंट आर्क्स आहेत. फॉर एक्झाम्पल मी म्हटलं AE आणि मी म्हणतोय BD, 2 माझ्याकडे कॉन्ग्रुएंट आर्क्स आहेत. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय, याचा एक्स डिग्रीज असेल तर याचा पण एक्स डिग्रीजच येते. हे 2 कॉन्ग्रुएंट आर्क्स माझ्याकडे आहेत. तर 2 कॉन्ग्रुएंट आर्क जर माझ्याकडे असतील, तर त्यांनी तयार केलेलं जी काही कॉर्ड असेल, त्या कॉर्डचं मेजर सुद्धा काय आलं पाहिजे, सेमच आलं पाहिजे. दॅट इज व्हॉट दे आर सेइंग हिअर. द कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट आर्क्स ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. भावना पोचल्या इथपर्यंत? इफ आणि देन, आपण यावरती चर्चा केलेली प्रूफमध्ये. इफ आणि देनच जर असेल आपल्याकडं, तर इफ मधलं म्हणजे काय असते, गिवन असते, आणि देन मधलं म्हणजे काय करायचं असते, टू प्रूव्ह करायचं असते. बरोबर आहे, आठवतंय? होय सर. ओकेच. हे गिवन कळाले सगळ्यांना? कळालं सर. आता फक्त प्रूव्ह काय करायचं आहे, कॉर्ड AC इक्वल्स टू कॉर्ड D हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. व्यवस्थित लक्ष देऊन बघायचं मी काय म्हणतो. आता पुन्हा एकदा सर्कलमध्ये येऊया. ह्या तुम्हाला दिले काय, तुम्हाला दिले ही जी DQE आहे, याचं काहीतरी x डिग्रीज मेजर आहे, आणि हे जे आहे APC
त्याचं सुद्धा मेजर काय आहे एक्स डिग्रीज. म्हणजेच काय दोन आमच्या ज्या आर्क्स आहेत त्या कशा आहेत सेम आहेत म्हणजे काय कॉन्ग्रुएंट आहेत असं त्यांनी सांगितले. येस ऑर नो? इथपर्यंत कळालं हे गिवन आहे. येस. येस सर. आणि तुम्हाला प्रूव्ह काय करायचंय मग ह्या आर्कने तयार केलेलं बघा. ही जी आर्क आहे तुमच्याकडे त्याने तयार केलेली कॉर्ड कुठली आहे ईडी. म्हणजे एसी आणि ईडी इक्वल ते दाखवलं हा का? एसी इक्वल्स टू ईडी आपल्याला प्रूव्ह करायचं आहे फक्त. समजले व्यवस्थित? आर्क जर आमच्याकडे सेम असतील तर त्यांनी तयार केलेल्या कॉर्ड्स पण कशा असल्या पाहिजेत सेम असल्या पाहिजेत असं तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. मग आता आमच्याकडे आर्क आहेत मग तुम्हाला एसी आणि ईडी सेम दाखवायचे आहेत. साधं सोपं काम आहे. मला फक्त एकच गोष्ट सांगायला पाठ सांगायचं. ह्याचं एक्स डिग्रीज मेजर आहे म्हणजे ह्या अँगलचं मेजर किती एक्स डिग्री. एक्स डिग्रीज. इथं एक्स डिग्रीज मेजर आहे म्हणजे या अँगलचं एक्स डिग्रीज. एक्स. इथंपर्यंत कळालं सगळं. आता हे आर्क बिर्क विसरून जाऊ. मला सांगा बी समजा मी म्हटलं काय आहे रेडियस आहे आर म्हटलं मी. ठीक आहे माझी रेडियस आर आहे. मला सांगा डी काय आहे? रेडियसच आहे म्हणलं ते पण आर असणार. मग मला सांगा आता फक्त कलर बदलतो. इकडे मी लिहितो एक्सच. या सर्कल बद्दल बोलवता या ट्रायंगल बद्दल. एसी काय आहे सॉरी बीसी काय आहे रेडियस आहे म्हणजे आर. बी ए काय आहे रेडियस आर. आता तुम्ही जर व्यवस्थित बघितला तर तुम्हाला दोन ट्रायंगल दिसायला लागलेत. ह्यो एक ट्रायंगल आणि ह्यो एक ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत. कशावरनं साईड अँगल बरोबर. साईड अँगल साईड करेक्ट आहे. इन ट्रायंगल ए बी सी म्हणतो अँड ट्रायंगल आता ए बी सी. ए बी कुणाला इक्वल दाखवणार आहे तुम्ही फॉर एक्झाम्पल बी डी म्हटलं काय म्हणणार इथं फक्त आपल्याला काय दिलं ऍक्टिव्हिटी दिल्या तर ऍक्टिव्हिटीमध्ये फिलअप करून घेऊ पटकन करायचं. इन ट्रायंगल ए बी सी अँड डी बी सेम ए बी इक्वल्स टू डी बी काय ए बी इक्वल्स टू डी बी. ए बी इक्वल्स टू डी बी काय म्हणणार बरोबर. निखिल काय म्हणालास रेडियाय ऑफ सेम सर्कल. त्यानंतर साईड इक्वल टू साईड परत कुठली राहिली आता ही वाली साईड. बी सी इक्वल्स टू काय म्हणूया बरोबर बी सी इक्वल्स टू बीई. रिझन काय सेम रिझन लिहिणार. त्यानंतर एक आहे मेजर्स ऑफ कॉन्ग्रुएंट आर्क्स ते काय लिहिलं आपण. देअरफॉर ट्रायंगल एबीसी इक्वल्स टू ट्रायंगल डीबीई. रिझन काय एस एस टेस्ट टेस्ट टेस्ट. आपण आता स्टेट बोर्डला आहोत आपण आता ह्याला नाही. त्यामुळे स्टेट बोर्डला काय आहे टेस्ट काय म्हणणार आपण एस टेस्ट. देअरफॉर कॉर्ड एसी इक्वल्स टू कॉर्ड डी. रिझन सांगा मला सी एस सी टी काय म्हणणार कॉन्ग्रुएंट साइड्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. क्लिअर झालं इथपर्यंत. येस सर. आता आपण काय प्रूव्ह केलं बघा. आपण प्रूव्ह केलं इफ आर्क्स इक्वल देन कॉर्ड्स इक्वल. हे प्रूव्ह केलं. आता उलट प्रूव्ह करायचं. महत्वाचा मुद्दा काय बघितला दोनच मुद्दे बघितले. इफ आर्क्स इक्वल देन कॉर्ड्स इक्वल बरोबर. करस्पॉन्डिंग कॉर्ड्स म्हणजे त्यांनी तयार केलेल्या कॉर्ड्स. आणि जर मी असं म्हटलं इफ कॉर्ड्स इक्वल देन काय म्हणणार आर्क्स इक्वल. साधं सोपं गणित आहे. सिंपल कार्यक्रम आहे हो सर. जमणार ह्याच्यावरती मग खाली तुमची एक्सरसाइज आहे.